नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहत आहात MS स्टोरी विथ मयुरी. मुंबई पुणे एक्सप्रेसवे देशातील पहिला 6 लेनचा द्रुतगती मार्ग. दररोज हजारो गाड्या, कोट्यावधींची आर्थिक उलाढाल आणि 2 मोठ्या शहरांना जोडणारी जीवनरेखा. आणि इथेच एक गॅस टँकर पलटी होतो आणि पुढची 36 तास वाहतूक ठप्प होते. हा साधा अपघात नव्हता, कारण टँकरमध्ये ज्वलनशील वायू होता. गळती झाली असती तर परिस्थिती भीषण झाली असती. म्हणून प्रशासनानं रस्ता बंद केला. निर्णय सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्यच होता. पण प्रश्न अपघातानंतर सुरू होतो. 36 तास म्हणजे दीड दिवस. हजारो गाड्या रस्त्यावर अडकल्या. लहान मुलं, वृद्ध, आजारी लोक गाड्यांमध्येच थांबले. पाणी संपलं, खाणं संपलं. काहींनी फ्लाईट्स आणि काहींनी महत्वाच्या भेटी गमावल्या. आपण पुणे आणि मुंबईला स्मार्ट सिटी म्हणतो, पण अशा वेळी तात्काळ पर्यायी मार्ग, स्पष्ट ट्रॅफिक डायव्हर्जन्स, लाईव्ह अपडेट्स, आपत्कालीन सुविधा या गोष्टी कितपत कार्यरत होत्या? संकटात व्यवस्थेची खरी परीक्षा होते आणि ही परीक्षा 36 तास चालली. आणखी एक मुद्दा, धोकादायक रसायन वाहतूक करणाऱ्या टँकरसाठी विशेष सुरक्षा प्रोटोकॉल असतात. टँकर चालकाची वैद्यकीय तपासणी झाली होती का? वाहनाची फिटनेस तपासणी अद्ययावत होती का? अशा वाहनांवर स्वतंत्र देखरेख व्यवस्था आहे का, की नियम फक्त कागदावरच राहतात? मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या विस्ताराचं काम वर्षानुवर्ष सुरू आहे. अतिरिक्त लेन, सुधारणा, नवीन जोडमार्ग घोषणा झाल्या, डेडलाईन देण्यात आल्या, पण हा मार्ग पूर्णपणे क्षमतेने, पूर्ण सुरक्षिततेसह कधी पूर्ण होणार? आणखी किती काळ काम सुरू आहे असंच ऐकायचं? हो, गॅस सुरक्षितपणे दुसऱ्या टँकरमध्ये हलवणं वेळ खाऊ आणि जोखमीचं होतं. तज्ञ पथकं काम करत होती, पण 36 तासाची कोंडी हा केवळ अपघाताचा परिणाम नव्हता. तो आपत्ती व्यवस्थापनाच्या गतीचा आरसा होता. कारण देशातील सर्वात महत्वाच्या महामार्गावर एक टँकर पलटतो आणि दीड दिवस वाहतूक थांबते. तर विकासाच्या दाव्यांकडे पुन्हा एकदा पाहण्याची गरज आहे. एक टँकर पलटला, पण विकासाच्या दाव्यांचा समतोलही डळमळला. विकास फक्त रस्ते बांधण्यात नसतो, तर संकटाच्या वेळी ते सुरळीत चालू ठेवण्यात असतो. तुम्हाला काय वाटतं? अशा घटनांनंतर नेमके कोणते बदल व्हायला हवेत? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच थेट मुद्देसूद विश्लेषणात्मक बातम्यांसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.